हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आज आहे कार्तिक महिन्यातील एकादश. एकादश ही आळंदीची यात्रा आहे. एकादशी दिवशी खूप भाविक लोक गावाकडून आले आळंदीच्या दर्शनासाठी. ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनासाठी खूप सगळे एवढी गर्दी झाली ना, एवढी ट्रॉफिक झाली ना रस्त्याला, एवढी सगळीकडे लोक सगळे भाविकच दिसतात दर्शनासाठी आलेले, आळंदीच्या यात्रेसाठी आलेले. खूपच दिंड्या वगैरे आल्यात. आणि हे बघा, आमच्या इथं म्हशीच्या कच्च्या दुधाचा खरूज बनवला आहे. खरूज कोणाकोणाला माहिती? कच्च्या दुधाचा म्हशीच्या मुलांना खाण्यासाठी खूप छान असतं, पौष्टिक असतं. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा येईल का डेअरी तेव्हा ते काकाकडून असं कच्चं दूध घेऊन येतो आणि त्याचं असं बनवतो, साखर वगैरे टाकून. खूप छान लागते. आणि त्याच्या वड्या पण बनवतात कच्च्या दुधाच्या, खूप छान लागतात विलायची वगैरे टाकून. नंतर मग अशी मी गावाकडून आणली होती ज्वारी, गहू. बघा किती छान असे मस्त गावाकडचे गहू आहेत, घरचेच, आईच्या इकडचे गहू, बाजरी असे घेऊन आलतो आम्ही. आता दिवाळीला आता डाळी, घरच्या डाळी, हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ, मुगाची डाळ, उडदाची डाळ, अशा सगळ्या डाळी, बाजरी वगैरे अशी घेऊन आलो गावाकडून. मस्त हिरवीगार अशी बाजरी आहे, खूप छान. असं उन्हाला ठेवली. आणि मला दळण करायचं होतं. आणि डाळ पण आम्ही घरचेच बेसनपीठ, घरची डाळ देऊन बेसनपीठ दळून आणत असतो. ती डाळ पण अशी उन्हाला ठेवली. एकदाच 1 महिन्याचं दळण वगैरे केलं की 15-20 दिवस जाते, म्हणजे महिन्याच्या आज संपत आहे. असं गहू वगैरे, गव्हाचं पीठ काय खराब होत नाही. बाजरी हे 5-5 किलो देत असते, बाजरी आणि ज्वारी. हे असं सगळं मी एका दिवशी असं दळण करून देत असते गिरणी दळायला. मग सगळं असं उन्हाला ठेवलं आहे. सकाळीच टाकले वाळायला सगळं, नाही का? म्हणजे मग दिवसभरामध्ये मस्त असं गरम होतं. टेरेसवरच टाकलं ना, एवढे पक्षी येतात ना खायला, त्याच्यातलं अर्ध राहतच नाही, तिथं बसावं लागतं. मग कुणाला तरी एक जणाला कुणाला टाईम आहे तिथं बसायला. त्याच्यामुळे मी असं गॅलरीमध्ये टाकलं आहे उन्हाला थोडंसं गरम होण्यासाठी. नंतर उद्या एकादश होते ना, त्याच्यामुळे आदल्या दिवशी 1 दिवस आधी शाबू रात्रीचा भिजायला टाकला असा पाण्यामध्ये. सगळ्यांनाच एकादशी असते, कार्तिक महिन्यातील एकादश, मोठी एकादश असते, सगळ्यांनाच असते. उपवास मुलं पण धरतात. त्याच्यामुळे हे असं रात्रीचा शाबू वगैरे भिजून टाकलं. रताळे आणले होते बाजारातून. रताळे पण खूप छान लागतात. उकडून घेतल्यानंतर साखर, दूध टाकून असे रताळे खायचे असतात. शाबू स्वच्छ पाण्याने असा धुवून घ्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये काय जर असेल थोडासा कचरा वगैरे सगळं निघून जातं. आणि 2 पाण्याने असं मी शाबू धुवून घेत असते. नंतर मग पाणी थोडंसं शाबूच्या वरती येईल असं टाकायचं भिजायला. मग छान भिजतो सकाळच्याला, नाही का? मस्त असं टम्म फुगून येतं वरती. हे असं मी पाण्यामध्ये टाकून धुवून वरचं पाणी काढून घेतलं. छान फुगतं बघा सकाळच्याला. प्रज्वलला तर खूप आवडतं. असं उद्याच्याला काय स्वयंपाकाचं टेन्शन नाही. सगळ्याला शाबू, रताळी. आणि संध्याकाळी भगरीची दसमी किंवा मग भगरीचा भात आमटी करायची रात्रीचा. दिवसभर अशी एकादश. प्रज्वलला पण सगळ्यांनाच शाबू आवडतोय, मुलांना. हे असं रात्रीचा टाकलं भिजायला. सकाळी बघा किती छान मस्तपैकी असा भिजलाय, मऊ झालाय असा शाबू. मग नंतर मग पाणी पण संपलं होतं. म्हणलं हंडा वगैरे आम्ही तांब्याच्या ह्याच्यात काही हंड्यामध्येच पाणी रोज ठेवत असतो. थोडंसं पितांबरीने घासलं ना, एवढं स्वच्छ हंडा निघतो. रोजच्या रोज यूज केलं ना ते खराब नाही होत. आणि छान पण असतं तांब्याच्या ह्याच्या भांड्यामधलं पाणी प्यायलेलं. त्याचंच रेग्युलर आम्ही त्याचाच वापर करतो. मग असं शाबूची केली तयारी सकाळच्या नाश्त्याला. मिरची, बटाटे उकडून घेतलेले आहेत. आणि वडे पण करायचे होते शाबूचे, त्याच्यामुळे बटाटे उकडून सकाळीच घेतले. आणि नाश्त्याला आता सध्या म्हणलं खिचडी वगैरे खाऊन जावं दुकानामध्ये, नाही का? नंतर शाबू वगैरे दुपारच्या ह्याला डब्याला देता येतील, बटाटा वडा वगैरे, शाबूचे वडे करून. नंतर असं आमच्या गावाकडचं तूप टाकलं आहे. मी शाबूसाठी तुपच वापरते, तेल वगैरे कधीच नाही वापरत. शाबूला तुपच, म्हणजे उपवासासाठी तुपच वापरतात आम्ही. मग नंतर मिरची वगैरे टाकून असा शाबू करून घेतला छानपैकी. सकाळची सुरुवात नाश्त्याची. रोज असती भाजी भाकर हे ते. आज शॉर्टकटमध्ये पटापट उरकलेत आज कामं, नाही तर रोज ही भाजी करावं का ती करावं, टाईम जास्त जातो भाजी किंवा भाकरी मुलांना. कुणाला काय, प्रज्वलचे डबे. आज प्रज्वलला पण स्कूलला सुट्टी होती, त्याच्यामुळं काय टेन्शनच नव्हतं. सगळे कामं सकाळचेच उरकले होते. नंतर एक्स्ट्राचं काम म्हणलं बघूया. नंतर कपाट वगैरे साफ करायचं. तर खूप दिवाळीत सगळा पसारा झाला आहे कपाटामध्ये. ही अशी मस्तपैकी खिचडी बनवली, मस्त लिंबूसोबत. दही नको मला, आंबट दही, नाही का? मग लिंबू वगैरे घेऊन सकाळी खिचडी अशी खाली. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.